आज आपण अशा एका ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार ठरलो आहोत की ज्यानं भारतीय राजकारणाची समीकरणं ही मुळापासूनच हलवून दिली आहेत. तामिळनाडूचा थलपती हा खऱ्या अर्थानं तामिळनाडूचा सारथी बनलाय. जोसेफ विजय थलपती हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले आहेत आणि त्यांचा हा प्रवास एखाद्या थ्रिलर सिनेमापेक्षा कमी नाहीये. पुढील 3 मिनिटांमध्ये आपण याच वादळाचा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यामागील संघर्ष जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी दुर्गा. ज्या राजकारणामध्ये गेली 50 वर्ष फक्त 2च नावांची चर्चा होती, DMK आणि AIADMK. अशा वेळी एका सामान्य माणसानं शून्यामधनं विश्व निर्माण केलं आणि ही केवळ एका अभिनेत्याची एंट्री नाही, तर व्यवस्थेच्या विरोधामध्ये पुकारलेलं एक बंड आहे. 13 वर्षांपूर्वी विजय यांचा थलाइवा हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. त्यावेळच्या तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांच्या सरकारनं या चित्रपटाची टॅगलाईन टाइम टू लीड म्हणजे नेतृत्व करण्याची वेळ या टॅगलाईन वरती आक्षेप घेतला. राजकारणावरती भाष्य करणारा हा चित्रपट होता. हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी विजय हे जयललिता यांना भेटण्यासाठी गेले, मात्र त्यांना भेट नाकारण्यात आली. ती एक सल विजय थलपती यांच्या मनामध्ये होती. विजय थलपती यांची लोकप्रियता पाहून सत्ताधारी आणि विरोधक म्हणजे DMK आणि AIADMK हे 2 कट्टर शत्रू असणारे पक्ष देखील विजय थलपती यांना हटवण्यासाठी छुप्या पद्धतीनं एकत्र येत आहेत अशा जोरदार चर्चा सुरू झाल्या. पण हा फॉर्म्युला जनतेने नाकारला. विजय थलपती यांनी आमदारांची जुळवाजुळव नेमकी कशी साधली, तर 108 जागा जिंकल्यानंतर बहुमतासाठी त्यांना आणखी 10 जागांची गरज होती. यावेळी विजय थलपती यांनी मोठ्या हुशारीनं काँग्रेस आणि इतर लहान मोठ्या पक्षांसोबत बोलणी केली आणि 120 आमदारांचा टप्पा गाठला आणि त्यानंतर विजय थलपती यांच्या TVK पक्षानं जोरदार मुसंडी मारली. तळागाळापर्यंत पोहोचून गाजावाजा न करता त्यांनी केलेली मदत हीच त्यांची लोकप्रियता होती. घराणेशाहीला थारा न देता अवघ्या 29 वर्ष S कीर्तना या सुशिक्षित तरुणीला त्यांनी मंत्रिपद दिलं. सुशिक्षित तरुणांच्या हातामध्ये राजकारण देण्याचा पायंडा त्यांनी यामधनं पाडलाय. शपथविधीच्या नंतर संवाद साधताना मराठीमध्ये काही वाक्य वापरून त्यांनी महाराष्ट्रासोबत असणारं आपलं नातं अधोरेखित केलंय. एक तामिळ नेता जेव्हा महाराष्ट्राच्या मातीचा सन्मान करतो तेव्हा तो खऱ्या अर्थानं राष्ट्रीय नेता बनतो. विजय थलपती यांचा मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास आपल्याला हे शिकवतो की संघर्ष जर प्रामाणिक असेल तर लोकांचं प्रेम हे तुमच्या पाठीशी कायम असतं आणि त्यानंतर मग जगातील कुठलीही सत्ता तुम्हाला रोखू शकत नाही.